रात्र मध्य पहाट प्रहरी धरणी कंपन पावली रात्र मध्य पहाट प्रहरी धरणी कंपन पावली होत्याची साहुलला कोंबडा जागवी दुनियेला कोंबडा जागवी दुनियेला राजा मध्य
पाने फुले हिमोहरणी पक्षी गाई मंजुळ ही गाणी औरा सुंदर सारा निघून चला ग जाऊया बाजारी आम्ही गवळ्याच्या पोरी जाऊया मथुरे बाजारी आम्ही गवळ्याच्या पोरी जाऊया मथुरे बाजारी पोरी जाऊया मथुरे बाजारी आम्ही गवळ्याच्या पोरी जाऊया मथुरे बाजारी कोंबड्याने बागडी दलिया आलाय माझ्यावरी पाने फुले मोहरणी मस्ती गाई मंजुळी गाणी सारा जाऊया बाजारी आम्ही गवळ्याच्या पोरी जाऊया मथुरे बाजारी आम्ही गवळ्याच्या पोरी जाऊया मथुरे बाजारी
कशाला ग? बाबा आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललो आहोत, पण मथुरेची वाट कोणाला माहित नाही म्हणून तुला हाक मारली बघ. बाबा आणि हा नारायण वेली न करे दात मावशी बाई मी सुंदर नारायण वेली न करे दात मावशी बाई मी सुंदर येते येते पोरीनो मी न खऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात येते येते पोरीनो मी न खऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात ये राधे कवळची नार कलेच्या काया कवळची नार कलेच्या काया बस किती कांतवी मनात पोरी नवी रखया ते पोरी नवी रखया मला पाहून बाई बाई या पोरी गेल्या तरी कुठे? अगं आपण साऱ्या पोरी कशाला का आपला हाक मारली? आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललो आहोत, पण मथुरेची वाट कोणाला माहित नाही म्हणून तुला हाक मारली बघ. ठीक आहे मी आपण तुम्हाला म्हटली वाट चला माझ्याबरोबर.
पण घेतलं काय नेसलं काय हे सांगितलं पाहिजे. तुका मावशी आणि नाही सांगितलं तर अगं नाही सांगितलं असतं मथुरेचा बाजार होणार कसा. तर सांगायलाच लागणार. राधे अशी ये पुढे. अगं तू काय घेतलंस. अगं मावशी मी की नाही घेतलं बघ लोणी आणि चालू बघ मथुरच्या बाजारला. आणि काय ये अशी. बघा चंद्रा तू ये पुढे. तू काय घेतलं. मी घेतलं का चालले बघ मथुरच्या बाजारला. मावशी की नाही घेतलं बघ खवा आणि तो उद्या तुला तोच आवडतो. ये माझ्या. ये मागे. छान दिसतोस तू. तू काय घेतलं. ये मागे. तू काय घेतलंस गं. ठीक आहे. मथुरेच्या बाजारात जायच्या. चला तुझ्या बरोबर. हा एवढा मोठा यमुनेचा घाट त्यात अवघड वाट कसा चढून जाऊ आपण हा यमुनेचा घाट. तर एखादं सुंदर गाणं म्हणा. या शुभ्र कळी सौंदर्याला कधी लागू नये ही नजर मला दिन दुबळ्यांच्या संसारात कोण भुलले या फुलराणीला खाणा हे मी नवरत्नांची सौंदर्याला भुलवी खाणा हे मी नवरत्नांची सौंदर्याला भुलवी बहरलेली प्राजक्ताई मन मंदिरान भरली लाख मोलाची दौलत मी अंगावरी उगारली लाख मोलाची दौलत मी अंगावरी उगारली बोले मनमाते बोले अंतर्यानंदी डोले बोले मन माझे बोले अंतर्यानंदी डोले
जेवण जाऊ का सांगा ते
पृथ्वीवर धुमाकूळ करत आहे तेव्हा पृथ्वीचा नायरू होऊन विष्णूला शरण दिली आणि म्हणाले, हे विष्णू, पण पृथ्वीवर धुमाकूळ करत आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, तू काही काळजी करू नकोस. मी देवकीच्या पोटी 8वा अवतार घेऊन त्या दैत्यांचा नाश केले आणि तोच 8वा अवतार श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडलिक वरदे. पण हो, आलं माझ्या लक्षात, मथुरेत जाणाऱ्या दहीदूत आपल्याला बंद केले पाहिजे. मग तो आपल्यावर चाल करून येईल. ही कामगिरी मी स्वतः न करता माझ्या डोळ्याचे पेंढे आणि सुदामा यांच्यावर सोपवतो. प्रथम मी त्यांना हातमारून जातो. हे पेंढे पेंढे, सुदामा सुदामा, काय देवा काय? या इकडे लवकर. आलो आलो. मी काय म्हणतो, आता ही एवढी मोठी कामगिरी करणार कोण? माझा मित्र आहे ना. कोण रे? अरे वाकडे. अरे आपण दोघं स्वर्गवासी करतो, वाकडे आणि तो काय करणार? 100% काम होणार काय? मग आपण बघ. अरे वाकड्या रे वाकड्या. हाय कुठे? गावड्यांच्या बियात आहे काय? अरे इकडे इकडे मजा आहे. तर कमाली तो दाईला नाला दाईला नाला रे तुझामा दाईला नाला काले तुझामा कमाली तो दाईला नाला दाईला नाला रे तुझामा दाईला नाला काले तुझामा दाईला नाला दाईला नाला रे तुझामा दाईला नाला काले तुझामा कमाली तो दाईला नाला दाईला नाला रे तुझामा दाईला नाला
अरे काय रे तुला म्हणलं भक्ती गावला नाही कशाला बोलवलं मला अरे तुझं म्हणजे काय सांगू अरे मी काय रिकाम आहे काय काम तरी करत एवढी अरे काम म्हणजे लय भक्ती काम आहे मला अरे हातात म्हणजे ताट अरे हा माझा जोतो आहे ना अरे जनाली कुणाली होता आणि मला भक्ती गावाचा गाय सोडून वर गेला अरे त्याला तरी काय म्हणजे भक्ती धमत झाली अरे तुझा गाय होता अरे गाय होती अरे धीट करता गाय गोठून अरे गोठून केला काय म्हणजे गोठून बघत ना अरे गोठून हात धावत गेला अरे हात धावत अशी गाय पण हात धावत अरे म्हणजे काय हात धावत काय झालं नाही अरे काय झालं म्हणजे गोठून गेला बांधांच्या आणि गाय गेली हाताखाल्यांच्या अरे कणकूर म्हणजे गोठून संपला काय झालं नाण्याचा पती गाव नाही हा गोठून माझा अरे गोठून काय केला म्हणजे गाय टिकलं गोठून अरे गोठून काय केला गोठीच्या पुण्यात आला वाघ अरे कटला कार्यक्रम काय गोठू वाघाकडे बघी वाघ गोठू धीट आहे अरे गोठू वाघाकडे बघी वाघ गोठू कर बघी राम धीट आहे अरे धीट कसला बघितला आणि माग आला अरे माग आल्या बलबल वाघ आला की नाही पाच धावत काय केला अरे धावत आला बांधण्याच्या गोखली खाली बघतो तर काय अरे गोठून गेला काय म्हणजे आमच्या हे आणि अरे गोष्टी गावला नाही गोठून जप केला नका त्यांना सांगतो काय अरे लांब फुलं फला की नाही अरे वाघ झाला आलो अरे लोक अरे म्हणजे अरे आता ना हा वंदाय मग तिला वंदाय नवीन रक्कम खाली काय तू बोलवलाय ना बोलत नाही बोलत म्हणजे दारा तापू दे बघ कथा बोलतो भक्ती गावला नाही तर मला बोलत होता त्याला देवबापाने आपल्याला कामगिरी सोपवले बघ तुझ्या बना ना बाप्पा अरे देव बाप्पाले तकली दान दिली 16-17 308 रुपयाला ताट पाट करून मथुरेच्या बाजारात आले जाऊ दे ना आपल्याला अरे देवांची कामगिरी आहे अरे देवांची काय मग हवलनी हाय कुठं हवलनी हाय कुठं हवलनी आता येतील ह्या भोकाकडे बघ भोकाकडे काठी गावाला नाही टाकत भोकाकडे बघ एवढेच बघतात त्यांना गावला ला ला सुंदर किरणानी जाऊ मथुरे बाजारी गागडोई वरी गागरी जाऊ मथुरे बाजारी जावी पहाटलाई आली कशी सुंदर किरणानी जावी पहाटलाई आली कशी सुंदर किरणानी गागडोई वरी गागरी जाऊ मथुरे बाजारी गागडोई वरी गागरी जाऊ मथुरे बाजारी ला 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 रवी किरणी उगवली जाऊ बिंदू पानावरी जणू मोती भरली जाऊ बिंदू पानावरी जणू मोती भरली जाऊ बिंदू पानावरी जणू मोती भरली हा चला मठभरा रवी किरणी उगवली जाऊ बिंदू पानावरी जणू मोती भरली जाऊ बिंदू पानावरी जणू मोती भरली जाऊ बिंदू पानावरी
गवलेली बघितल्या रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेल्या पारितोषिक शर्वरी गजानन रामाणे यांच्याकडून खास गवळणीसाठी 100 रुपये पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे पद्माताई आंबेकर रत्नागिरी यांच्याकडून या चालू असलेल्या संपूर्ण नमनासाठी 500 रुपये पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी दत्ताराम परवडे यांच्याकडून या संपूर्ण नमनासाठी 55 रुपये पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे चिन्मश्री तुषार रामाणे यांच्याकडून संपूर्ण नमनासाठी 100 रुपये पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे गंगाराम लक्ष्मण रामाणे चंद्रभागा गंगाराम रामाणे व मधुकर रामाणे गंगाराम लक्ष्मण रामाणे चंद्रभागा गंगाराम रामाणे व मधुकर रामाणे यांच्या स्मरणार्थ सौरभ व नील प्रदीप रामाणे यांच्याकडून या संपूर्ण नमनासाठी 500 रुपये पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी शंकर परवडे यांच्याकडून खास मावशीच्या भूमिकेसाठी 100 रुपये पारितोषिक आलेले आहे. तरी आम्ही धरणकरी नमन मंडळ कोथवडे लावणवाडी त्यांचे सदस्या ऋणी आहोत. धन्यवाद. अरे पाठवलेल्या मुली अरे मला चिल्ला की ना आखली अरे हवलेली नुथ्या पांद्या खतीव अरे माल म्हणजे ध्यान दणका अरे बुकीत टेकून निघून जाऊ का अरे आता गोतूला जाऊ दे गोतूला तुझं जावा गोतू पण आपल्याला वाढवले आपल्याला हुशार आहे.
दिसते अले कतली अले आवडलं म्हणजे आता पैसा बघतात पैसा अले पैसा दिवस काय होत नाही बाबा पैसा हे पैसा म्हणजे गोतो आज काय खुश आहे बाबा जाम अले जातो एकदा परत जातो आता मागणं फुलाला जाणार मागे आणा मागं मार खाऊ नको एकदा परत वाजव एकदा लाख वाजव एकदा तुला काय वाटलं अरे चुकलेला असता ना तरी बघ एकदा आता दांका देता बुकिंग टेंगूर अरे तू टेंगे टेंगे दाखवू लगे टेंगे दाखवू आता बंद आहे कोणी सांगणार मी का करायचं उभा अरे फक्त गाव नाही आम्ही कसला हे वाटतो काय अरे तुला विकत घ्यावा तर विकत अरे सुधरे काय म्हणजे हा बघा का टाकला आणि वाची करून अरे वरती जाणं फुलं जाता येणार नाही तुला आता बंद तिथल्या त्या कुठं लागली आणि तिकडे धान बोलले तिकडे नाही जाणार तू अरे तुला मी याची काय लिहिली तर मला अरे घाव म्हणजे घाव मी ऐक तर मग कृष्ण देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट अडवली कृष्ण देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट अडवली तेजा तुझा माधव गडी आम्ही तेजा तुझा माधव गडी तेजा तुझा माधव गडी आम्ही तेजा तुझा माधव गडी तेजा तुझा माधव गडी आम्ही तेजा तुझा माधव गडी तेजा तुझा माधव गडी
आता आमच्या तायजाप्रमाणे तुम्हाला बसायला लागेल बसाय. बोललो त्यांच्या सांगण्यावर नाही तर आपण दबले म्हणून बसूया. अरे तशी पण बघ आम्हाला काय झालं काय बदली तर बदली. हे तू गेला लवकर. हे तू अरे बाबा पैसे घेतात म्हणून मागं नको ला. अरे घेत नव्हे आम्ही पुढे आता. अरे आता जावा आणि बघूया सगळे हवलरी बसल्यात की नाही. जावा लवकर. काय झालं काय? अरे तू आता काय जेवलंच नाही काय आज? अरे भात कशा केलेला अरे खाल्लाच नाही तू कच्ची द्यावं नाही तर अरे तू देऊ घ्या माझी तिला का बताय काय झालं. हा आता महाग जायला लागला वाजवले एकदा. काय नाही होणार तुला बतावं लागेल वर जातील. हवलरी वाटल्या आपण जाऊया आता सगळं संपलं सगळं उद्यावर जाऊया आता चला. प्रेक्षकांच्या मनापासून आलेला पारितोषिक सनी व सार्थक मोहन वाटल यांच्याकडून खास गवळणीसाठी 200 रुपये पारितोषिक दिलेले आहे. त्याचप्रमाणे साईश्वरी व साईराज उर्फ मुन्ना यांच्याकडून या चालू असलेल्या कार्यक्रमासाठी 100 रुपये पारितोषिक दिलेले आहे. त्याचप्रमाणे प्राची विजय परवडे यांच्याकडून खास गवळणीसाठी 51 रुपये पारितोषिक दिलेले आहे. त्याचप्रमाणे अश्विनी अनंत रामाणे यांच्याकडून खास गवळणीसाठी 100 रुपये पारितोषिक दिलेले आहे.
त्याचप्रमाणे अद्वैत प्रकाश मांजळकर व एकनाथ प्रकाश मांजळकर, अद्वैत प्रकाश मांजळकर व एकनाथ प्रकाश मांजळकर व अवी रुपेश पेंदुरकर राहणार वैभववाडी यांच्याकडून संपूर्ण नामासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे। त्याचप्रमाणे संजय दत्ताराम परवडे, संजय दत्ताराम परवडे यांच्याकडून या बाल कलाकारांसाठी खास कृष्णासाठी, या बाल कलाकार खास कृष्णासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे। त्याचप्रमाणे तेजश्री सचिन परवडे, तेजश्री सचिन परवडे यांच्याकडून खास कृष्णाच्या भूमिकेसाठी 151 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे। त्याचप्रमाणे अंश गावडे व आरवी गावडे, अंश गावडे व आरवी गावडे यांच्याकडून या बाल कलाकार खास गोट्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे। त्याचप्रमाणे गीतांजली रामाणे, गीतांजली रामाणे यांच्याकडून या बाल कलाकार खास गोटूसाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे। तरी आम्ही धरणकरी नमन मंडळ कोथवडे लावणवाडी त्यांचे सतशा ऋणी आहोत। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। तुझी माझी भेट वृंदावनी, ऐक राधे माझी ही कहाणी। तुझी माझी भेट वृंदावनी, ऐक माझी ही कहाणी। गोकुळ नगरीत माझ्या पित्याने सोडिले बालपणी, गोकुळ नगरीत माझ्या पित्याने सोडिले बालपणी। देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेने। देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेने।
रावणाला विठ्ठला देवतीला लंकावरी रावणाला विठ्ठला देवतीला लंकावरी रावणाला विठ्ठला देवतीला आठवा अवतार कृष्ण धरुनी चाललो मी वनाला आठवा अवतार कृष्ण धरुनी चाललो मी वनाला देवकीच्या ओटी जगागे वाळविले माया यशोदे देवकीच्या ओटी जगागे वाळविले माया प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेला पारितोषिक सुधाकर रामाणे व शुभांगी रामाणे सुधाकर रामाणे व शुभांगी रामाणे यांच्या स्मरणात सानिका रामाणे यांच्याकडून खास पेंड्या सुदामासाठी आणि वाकड्यासाठी 200 रुपये पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे ओंकार विशाल परवडे यांच्याकडून पेंड्या व सुदामासाठी खास 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे ओंकार विशाल परवडे यांच्याकडून खास सिंधुदुर्गासाठी 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे अस्मी परवडे व स्वरांगी परवडे अस्मी नरेश परवडे व स्वरांगी नरेश परवडे यांच्याकडून या संपूर्ण नमनासाठी 100 रुपये पारितोषिक आहे। तरी आम्ही धरणगाई नमन मंडळ कोथळे लावणवाडी त्यांचे सदस्य आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। देवांचा तू देव रे कान्हा कसा नाही फुटला पान्हा देवांचा तू देव रे कान्हा कसा नाही फुटला पान्हा गंध